Are you ready to order, ma'am? Yes, one watermelon juice and one passion fruit juice. One watermelon juice and then one passion fruit juice. Yes, right. कापून खा. Okay, may I repeat your order again? Yes. One the watermelon juice and one the passion fruit, right? Yes. Yeah. Thank you. Okay. कापून खा. काय काय म्हणलं कसं म्हणलं कापून खा कसं म्हणलं म्हणजे काय थँक्यू. थँक्यू कापून खा. भारी मजा यायला राव इथं खरंच. हो आजच्या आयलंडवर बी काय मजा आली. खरंच काय मस्त आयलंड होतं ना. हा एक नंबर. तुम्ही एन्जॉय केलं का नाही? खूप. लय मजा आली. तुमची पाण्याची भीती बी जरा आता कमी झाली आज. तुम्ही सांगितलं म्हणून केलं मी सगळं, पण सगळी भीती गेली असं नाही म्हणू शकत. हे बघा ज्या गोष्टीची भीती वाटते का नाही ती गोष्ट तिथंच करायला घ्यायची. ती जर सोडली तर त्याची भीती अजून वाढते. ती जर केली ना त्याची भीती आपोआप कमी होते. असा विषय आहे तो. बरोबर आहे तुमचं. तुम्हाला माहितीये आयुष्यात पहिल्यांदा मी पाण्यात उतरले तुमच्यामुळे. नाहीतर मी कुठे असं धाडस करणार. अहो तसंच असतंय. आता आयुष्यात पहिल्यांदा मी शिक्षण घ्यायला सुरुवात केली. कोणामुळं? तुमच्यामुळं. नाहीतर मी कुठे धाडस करणार होतो. कसं आहे आम्ही तुमच्यामुळं शिकण्याचं धाडस केलं. एकमेकाच्या साथीनं असं धाडस करत जायचं, पुढं जायचं आणि चिकत राहायचं. हेच तर आयुष्य आहे. तुम्ही बी मास्तरावाने बोलायला लागलाय जणू. डोळे शेजारी बांधला पवळे हो. Shuk. Wait. Here, wait. Tell me, this juice for them? That lady and that t-shirt white? They tourist, huh? I guide. They guide I. No ice. Ice stuck, huh? अरे ते म्या का नाही त्यांची गाईड आहे हा. आणि त्यांच्या खाण्यापिण्याचं म्या बघते रे समद. कळतंय तुला? हाय कळलं तर घे म्हणते. हा शाबाश बेस्ट आहेस तू. ओके ब्रिंग आईस. गो यू पुट देअर. झालं एकदाच. सार्थक झालं इथं आल्याचं. आता ताई अशी खुश होणार आहे का नाही कळल्यावर. कारण आता माझ्यामुळं तिला परत घरात येता येणार आहे. पी मास्तरडे पी. तुझ्या आयुष्यातलं शेवटचं कोल्ड्रिंक आहे. हा दिस आईस पुट इन हिअर. हा गुड बॉय. यू जस्ट ठेव इथं ठेव. हे इथं ठेव ते. आणि हा दिस ज्यूस दॅट लेडी. हा दिस ज्यूस दॅट लेडी. हा कळलं ना तुला? जा गो. थँक्यू. So sorry. I will pay for this. इट्स ओके. काय माणूस आहे. इथला फेमस ज्यूस पिन म्हटलं होतं पण जाऊ दे. नाही थांबा अजून एक ऑर्डर करूया. नको आता नको बस. हा नाहीतर राहू देच. असं बी भूक लागल्या. पोटात कावळे वरडायला लागल्यात. जेवणच ऑर्डर करूया का? हो चालेल. हा करूया. मी काय म्हणतो आपला एखादा कोल्हापुरी पदार्थ इथे मिळाला तर. अधिपती. राहू दे आपलं ठरलंय. तुम्ही म्हणशील तेच आम्ही खाणार आहे. कच्च्या भाज्या खायच्या इथल्या. इथलं फूड खायचं.
तिखट मीठ नसलं म्हणून काय झालं? आपण खा अख्ख्या भाज्या कापून खा कापून खा. मोठे मालक चहा आणलंय. तू चहा का आणलास? चहा तू का आणलास? आई कुठे आहेत? आजी आजी हाय की, पण ती दुसऱ्या कामात आहे ना. मला चहा नेऊन सिंक मध्ये होत. मी फक्त अक्षरा किंवा आईंच्या हातचा चहा घेतो. तुझ्या हातून चहा काय पाणी सुद्धा पिणार नाही मी. वागण्याची रीत नाही, मोठ्या माणसांचा मान ठेवायची अक्कल नाही. चहा घेऊन येते. सॉरी मोठे मालक. हे तुझं सॉरी वगैरे सुद्धा नाटक आहे हे मला कळतं. तुला मी नुसता ओळखत नाही, ओळखून आहे खूप आधीपासून. अहो खरंच सांगायले म्या. मग अशी बी नाही का ते आजीला नाही का म्या गडबडीत चुकून बोलून गेली. परत त्यानंतर मला लय पश्चाताप झाला. तुम्हाला जर विश्वास बसत नसेल ना तर म्या तुमच्या पायावर डोसकं ठेवून माफी मागते. उठ. ही असली नाटकं नाही करायची मावशी सारखी. खरंच सॉरी, पण तुम्ही नाही का मला असं घरातनं बाहेर काढायची भाषा नका बोलू. अगं तू वागतेसच तसं, पण तुला काय दोष द्यायचा? तू, तुझी मावशी, तुझी आई सगळे एक जात अडाणी, असंस्कृत, गावंढळ. म्या अडाणी नाही मोठे मालक. म्या शिकलेली आहे. म्या वकील आहे. लॉ केलंय म्या. काय केलंयस तू? लॉ केलंय म्या. तू लॉ केलंयस? या थापाय ना बाहेर कोणाला तरी जाऊन मार, मला नको. अहो म्या खरंच सांगायले, माझ्याकडे डिग्री आहे की. म्या मावशीपासून लपून ठेवलं कारण तिला या घरात शिक्षण चालत नाही. खर तर म्या समजांपासूनच लपून ठेवले. पर म्या वकील आहे मोठे मालक. किती शांत आणि सुंदर समुद्र किनारा आहे ना. हा असं काय एन्जॉय करायचं सोडून छान कोणाला फोन लावत बसलाय तुम्ही? आई साहेबांनी फोन लावालोय. अहो सकाळ तर फोन लावले, फोनच लागना. असं काय होत नाही हो. लय वेळा फोन लावलो पण काय चैन पडा ना मला. हो एवढं काही नाही असेल, नेटवर्कचा वगैरे काहीतरी प्रॉब्लेम असेल. टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये. नाही नेटवर्कचा प्रॉब्लेम कसं काय? मग फक्त आई साहेबांचाच फोन लागत नाही, बाकीचे जे लागतात असं कसं काय? म्हणजे तुम्ही आणखी कोणाला फोन केला होता? केलता की आजीला केलता. तिला फोन लागला पण तिला काय उचलला नाही गेला. फॅक्टरीत केलता, सगळीकडे लागला फोन. आई साहेबांचाच फोन लागण झालाय. असं कसं काय होईल? फक्त त्यासनी फक्त कळवायचं होतं की आपण पोहोचलोय. कळले का नाही ते तर विचारायचं. त्यांना माहिती आपण पोहोचलोय. टेन्शन घेण्याचं काही नाही आहे. तुम्ही उगाच प्रेशर घेताय. अहो निरोप दिलाय ना आपण त्यांना. माहिती आहे त्यांना. तुम्ही उगाच टेन्शन घेताय. हो आई साहेबांसंग बोलणं होत नाही तर काही चैन पडणार नाही. एक काम करा, तुमच्या फोनवरनं लावून बघा. ठीक आहे थोड्याने करूया का प्लीज? नाही 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 हो, जवळ त्यांच्या संग बोलणं होणार नाही. माझं मनच लागणार खरंच, माहित आहे. Let's go to next stop. Come with me. येस येस वी हा खरंच चैन पडणार नाही माहिती आहे का मला, जवळ त्यांच्या संग बोलणं होणार नाही तोवर. खरंच वकील आहेस? शपथ. मलाही कोणीतरी म्हणाल्याचं आठवतंय की तू शिकली आहेस म्हणून, पण मला खरं नव्हतं वाटलं. पर म्या खरं सांगते मोठे मालक. मावशीच्या डोळ्यासमोर असून बी म्या मावशीला कळू दिलं नाही का म्या शिकते ते. तिला जर कळलं असतं तर तिनं काय मला घरात राहू दिलं नसतं. म्हणजे तुम्ही नाही का मला आता घरातनं बाहेर काढताय, पर मावशीनं तवाच काढलं असतं मला घरातनं बाहेर. पण ही एवढी रिस्क का घेतलीस? म्हणजे कसं आहे का मावशीची तत्व आहेत, पर तिची तत्व तिच्याकडं. कारण या जगात शिक्षणाशिवाय समजले अवघड आहे.
म्हणजे या घरात माझ्या आधी एक रिबेल आहे. तू उद्दाम आहेस, उर्मट आहेस, पण एक गोष्ट चांगली केलीस. तुझ्या मावशीला न सांगता शिक्षण घेतलंस. पण आणखी एक, शिक्षणाने संस्कार नाही येत, ते आणावे लागतात. जरा चांगली वाग. स्वभावात बदल कर. तुम्ही फॅक्टरीत निघाले काय मोठे मालक? का? म्हणजे एक विचारू का? म्हणजे मी आज जर फॅक्टरीत आलं तर चालेल काय तुम्हाला? ऐ, तुझं काय काम आहे तिथं? उगा आपल्या लहान पोरावानी. अगं आजी असं काय बोलती? मी काय करू शकत नाही होय फॅक्टरीतलं काम? तुला काय कळतं ग त्या फॅक्टरीतल्या कामाचं? हा, गप गुमान घरात बसायचं. घरातली कामं कर. घरातली कामं टाळ्या. उगाच तिथं जाऊन फिरत बसू नगस. आजी मी काय अडाणी नाही, चांगली शिकली सवरलेली आहे, माहित आहे ना व तुला? माहितीये की तू नुसती शिकलेली नाही आहेस, पण किती हुशार आहेस ते बी माहिती आहे. इतकी वर्ष भुईपासून समजा लपून ठेवलंस. अडाणी म्हणून तिच्या समोर नुसती मिरवत राहिलीस. यासाठी हुशारीच लागती या. अगं जगात टिकायचं असेल तर अशी हुशारी लागतेच आहे आजी. वय ग वय, भुवी नाही आता बिंदास नव तू. आता समद्यासने सांगत सुटशील मी शिकलेली आहे म्हणून. डंका पिटव समधीकडं. खरंच ग, वारं फिरल तसं फिरणारं कोंबडं असतं नव, तसं आहे तुझं. अगं आजी थांब की जरा. मोठे मालक मी खरंच सांगते, मला यायचंय फॅक्टरीत काम करा. मी आज शिकन की तिकडं काम, आणि काय ना काय तर काम येईलच की. आता मी एवढं शिकले तर वाया कशा पायी घालू ना. फॅक्टरीत गरज नाहीये तुझी. इथं ऑलरेडी स्टाफ आहे. काम सगळं चांगलं चाललंय. पण तुला काम करायची इच्छा आहे म्हणतेस, हरकत नाही. चल. जाऊळ बापू काय करतेस? ही आणि हिला फॅक्टरीत नेणार? आई असू दे, नाहीतरी घरात बसून काय दिवे लावणार आहे. आणि एवढी शिकली आहे, लॉ वगैरे केलंय. शिक्षणाचं शस्त्रासारखं असतंय. ते जर परसलं नाही ना तर त्याला गंज चढतो. आणि काम करायची तयारी आहे म्हणते. येऊ दे, बघूया काय करते. खरंच खरंच सांगायला तुम्ही? माझा विचार बदलायच्या आधी चल. ऐका की, तुम्ही खरंच तिला तुमच्या गाडीतून नेणार? अहो येईल किती मागणं. तिला तिच्या पायरीतच राहू द्या. तिला तिला काम करायची हौस आहे ना व, मग करू देत की तिला कष्ट. तुम्ही जा एकटं गाडीतनं, ती येईल मागणं. ती लहान आहे, पोरगी आहे म्हणून लाडावून ठेवू नका तिला. आता घरची फॅक्टरी आहे म्हणून गाडीतनं जाईल. आता बाहेर कुठं काम करायची वेळ आली तर तिला कोण देणार आहे गाडी? जागा चंचे, बस ना, नाही तर चालत. आलं का ध्यानात? हा. आई बरोबर बोलल्यात. खरं तर मी हे तुला सांगायला हवं होतं. काम करायची इच्छा आहे ना, मग शिकायचं, कष्ट करायचे. आणि महत्वाचं म्हणजे चांगलं वागायचं. सध्या इंटर्न म्हणून घेतोय तुला, परमनंट होशील का नाही याची खात्री नाही. नीट वागलीस तर बघू. आणखी एक कारण आहे तुला मी फॅक्टरीत चल म्हणायचं. माझ्या डोळ्यासमोर राहशील. या म्हातारडीला कुणी ना खूप सांगितलं होतं मधी. आली मोठी मला शानपणा शिकवाया. अक्षरा, बाबा. कशी आहेस बाळा? कसे आहात तुम्ही? ट्रिप कशी चालली आहे? ठीक आहे ना सगळं? हो हो, ट्रिप चांगली चालली आहे. मला तुम्हाला एक विचारायचं होतं. विचार ना बाळा, काय झालं? मॅडम नेमक्या कुठे गेल्यात?
असं का विचारतेस अक्षरा? नाही, मी सहजच विचारलं तुम्हाला. पण कुठे कुठे त्या नेमक्या? अक्षरा, तिचा पुन्हा फोन आलेला नव्हता ना? अधिपतीचं आणि तिचं बोलणं नाही ना झालं? अहो नाही बाबा, मी असं काही नाही केलंय. तुम्ही मला सांगितलं होतं ना. मी खूप प्रयत्न केला पण अधिपतींचं मनच राहत नाहीये. त्यांनी खूप वेळा त्यांना फोन ट्राय केलाय. सकाळपासून ट्राय करतायत ते फोन. लागतच नाहीये. काय झालं मला सांगा तरी. फोन लागत नाहीये, पण तू कशाला तिला फोन करायला गेलीस? बाबा मी नव्हता केला फोन. फोन लागत नाही ते बरं आहे ना अक्षरा? पण त्यामुळे अधिपती अस्वस्थ झाले. ते इथे काहीच एन्जॉय करू शकत नाहीत बाबा. त्यांचं मनच लागत नाहीये कशात. प्लीज मला सांगा मॅडम कुठे आहेत? भुवनेश्वरी बद्दल आता अक्षरालाही काही सांगण्यात अर्थ नाही. अक्षराला सांगितलं आणि ती चुकून अधिपतीला बोलली तर तो ट्रिप सोडून इकडे येईल. भुवनेश्वरीला हाकलून दिलंय हे दोघांनाही सांगायला नको. ते परत आल्यावर बघू काय होतंय. हॅलो बाबा, ऐकू येतंय का? हॅलो. हा अक्षरा, ते नेटवर्क प्रॉब्लेम होता जरा. माझा आवाज तुला ऐकू येत नव्हता. हा मला सांगा ना प्लीज, कुठे आहेत मॅडम? ती असेल ना, असेल इथेच कुठेतरी. ती तिच्या रूम मध्ये वगैरे असेल. आणि फोन कदाचित बंद पडला असेल, चार्जिंगला लावला असेल नाही का? मग ठीक आहे, तुम्ही त्यांना सांगा फोन चालू करायला. मी अधिपतींना परत एकदा फोन करायला सांगते. अक्षरा बाळा, मी जाऊ का आता तिला सांगायला? आणि मी तुला काय सांगितलंय, त्या दोघांचं बोलणं व्हायला नकोय आपल्याला. बरं आहे ना, फोन बंद आहे तर. सुंटे वाचून खोकला चाललाय, तू कशाला धडपडतेस? अहो बाबा, मी काल वेळ मारून नेली पण आता मी कसं करू? मला कळत नाहीये मी काय करू. बरं ते जाऊ दे. मला महत्वाचं सांगा, आम्ही पोहोचल्याचा निरोप दिलाय का तुम्ही त्यांना? हा म्हणजे तो निरोप दिलाय तिला. ठीक आहे, मग प्लीज त्यांना अजून एक निरोप द्या. किंवा तुम्ही नका देऊ, दुसऱ्या कोणाला तरी सांगायला सांगा. कसला निरोप? त्यांना अधिपतींना फोन करायला सांगा. तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे, पण इथे अधिपती प्रचंड अस्वस्थ झालेत. मॅडमशी बोलल्याशिवाय त्यांचं मन राहणार नाही. प्लीज अक्षरा, तुम्ही दोघं एन्जॉय करा ना. काही गरज आहे का तिच्याशी बोलायची बाळा? गरज म्हणजे बाबा, आल्यापासून त्यांचं बोलणंच झालेलं नाहीये मॅडमशी. आणि असं कधीच झालेलं नाहीये. त्यांना खूप त्रास होतोय बाबा, प्लीज. ठीक आहे, मी निरोप देतो म्हणून सांग त्याला. आणि अक्षरा, तुम्ही दोघे एकमेकांच्या बरोबर वेळ घालवा, त्यासाठी तिथे गेलाय. उगाच भुवनेश्वरीसाठी डोक्याला हात लावून बसू नको म्हणाव त्याला. ठीक आहे, काळजी घे. बाय. का आता उत्तर द्या, या जमाना होय तुम्हासनी. म्हणजे पोरं विचारत असतील भुवी कुठं आहे. अधिपतीनं तर आई साहेबांच्या नावाचा धोसराच काढला असेल. आई, इथे जे काही घडलंय ते अधिपती आणि अक्षराला इतक्यात कळू देऊ नका. अहो पण का? का? आई पहिल्यांदा गेलेत ना दोघं जण फिरायला. लग्न झाल्यानंतर एकदा तरी गेले होते. आता इथे जे काही झालंय ते त्यांना कळलं तर एक क्षण तरी तिथे थांबतील. ते लगेच फ्लाईट पकडून इकडे येतील. आणि आई, जे व्हायचं होतं ते झालं, घडून गेलं. ते त्यांना आत्ता कळलं, नंतर कळलं, काय फरक पडणार आहे? माझी विनंती आहे तुम्हालाही, अधिपती आणि अक्षराचा फोन आला तर त्यांना हे सगळं कळू देऊ नका. आणि हे माझ्यासाठी नाही, त्या दोघांसाठी करा. अहो पण आई, तुम्हाला शपथ आहे तुमच्या मुलीची. आहे का आता? हाय अंबाबाई, मला या घरात काय काय करायला लावणार आहेस? एक तर लेकीच्या शब्दाखातर या घरात राहायला लावलंस. आता लेकीलाच घराबाहेर काढलंस. आणि आता खोटं बोलायला लावणार आहेस. जे मला आवडत नाही, मला जमत नाही, ते करायला लावणार आहेस का ग? अंबाबाई, माझी लेक जिथं कुठं असेल तिच्यावर लक्ष ठेव ग बाई. माझी भुवी काय, जिथं लात मारल तिथं पाणी काढल अशी आहे. फक्त तिला अधिपतीची आठवण येत राहणार. मला फोन करल ती, बघूया जेव्हा करल तेव्हा करल.
आता या म्हातारीच्या हातात फक्त वाट बघणं आहे बघ. का लागण झालाय रे. ऐका ना, तुम्ही जरा शांत व्हाल का आधी? हा, कसं शांत होणार, फोनच लागणार व्हायचा. ऐका मी काय सांगते ऐका. मी बाबांशी बोललीये, त्यांना सांगितलंय मॅडमना निरोप द्या, तुम्हाला फोन करा म्हणून. करतील ते आता फोन. ढेकळा आमचा बाबा देतोय निरोप. काय तुम्ही पण कनी करेक्ट चुकीच्या माणसाला सांगितलं बघा. अहो मी सांगितलंय ना, माझं ऐकतील ते. असं काय करताय अधिपती? तुम्ही नका काळजी करू. पण का फोन लागत नसेल व्हायचा? फोनच लागण झालाय सकाळ दरम्यान. कसं काळजी करू नको मी. असेल काय, फोन बिघडला असेल त्यांचा, आपल्याला काय माहित. आत्ता बदरू टम्मदिशी नवीन घेतला असता आईचा फोन. आजीला बी फोन करायला लागलो, ती बी उचलन झाल्या. मी तरी काय सांगू तुम्हाला, मला कळत नाहीये. मी काय म्हणते, आपण आता पुढे जाऊया. हा चला या. नाही थांबा, एकदा फक्त माझं बोलणं होऊ दे, मग तुम्ही म्हणशीला तिकडे मी येतो. वाटेल तिकडे फिरूया. आत्ता माझं जरा एकदा बोलणं होऊ दे. आई साहेब काय तर खबरबात तर कळून देईल का नाही?